नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत महा-TET म्हणजे महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1मधील परिसर अभ्यास यातील शिवछत्रपती महाराज यांच्या प्रमुख लढाया व युद्धनीती. चला आता आपण सुरुवात करूया व्हिडिओला. प्रश्न आहे, प्रतापगडाची लढाई 10 नोव्हेंबर 1659 खालीलपैकी कोणामध्ये झाली? पर्याय: शिवाजी महाराज आणि शाहिस्ते खान, शिवाजी महाराज आणि अफजल खान, संभाजी महाराज आणि चिक्की देवराय, तानाजी मालुसरे आणि उदयभान. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, शिवाजी महाराज आणि अफजल खान. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटताना शिवरायांमध्ये हुबेहूब रूप धारण करून शत्रूला चकवणारे वीर पुरुष कोण होते? पर्याय आहे जीवा महाला, फिरोजी फर्जंद, शिवा काशेद, बाजीप्रभू देशपांडे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शिवा काशीद. प्रश्न क्रमांक 3, विजापूरच्या सिद्धी जौहरने शिवाजी महाराजांना 1660 कोणत्या किल्ल्याला वेढा घालून कोंडले होते? पर्याय आहे रायगड, पुरंदर, पन्हाळगड, विशाळगड. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पन्हाळगड. प्रश्न क्रमांक 4, पावनखिंडीच्या ऐतिहासिक लढाईत विजापूरच्या सैन्याला रोखून धरताना कोणता वीर सरदाराने आपल्या प्राणांची आहुती दिली? पर्याय: तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारजी देशपांडे, फिरंगोजी नरसाळा. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बाजीप्रभू देशपांडे. प्रश्न क्रमांक 5, 1660 चाकणच्या भुईकोट किल्ल्यावर मोगल सरदार शाहिस्ते खानाच्या सैन्याला तब्बल 56 दिवस झुंजणारे किल्लेदार कोण होते? पर्याय आहे फिरंगोजी नरसाळा, मुरारजीभाई देशपांडे, कान्होजी जेधे, नेताजी पालकर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, फिरंगोजी नरसाळा. प्रश्न क्रमांक 6, शिवाजी महाराजांनी 5 एप्रिल 1663 रोजी रात्रीच्या वेळी अचानक छापा टाकून शाहिस्ते खानाची दाणादाण कोठे उडवली? पर्याय: शनिवार वाडा, लाल महाल, सिंहगड, शिवनेरी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लाल महाल. प्रश्न क्रमांक 7, 1665च्या पुरंदरच्या लढाईत मोगल सरदार दिलेर खानाचा तोफखाना आणि अफाट सैन्याविरुद्ध लढताना कोण वीरमरण पावले? पर्याय आहे बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे, सूर्याजी मालुसरे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मुरारबाजी देशपांडे. प्रश्न क्रमांक 8, सुरत शहरावर शिवाजी महाराजांनी पहिली यशस्वी स्वारी लूट कोणत्या वर्षी केली? पर्याय आहे 1660, 1664, 1670, 1674. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 1664. ही दुसरी स्वारी 1670 करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 9, 1670 कोंढाणा किल्ल्याच्या लढाईत मराठ्यांचे नेतृत्व कोणी केले? ज्यांच्या बलिदानानंतर किल्ल्याचे नाव सिंहगड ठेवले होते? पर्याय आहे तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, यशाजी कंक, बाजी पासलकर. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तानाजी मालुसरे. प्रश्न क्रमांक 10, नाशिकजवळील वनी दिंडोरीची लढाई 1670 शिवाजी महाराज आणि मोगल सरदार रिकामी जागे यांच्यात झाली होती, ज्यात मराठ्यांचा मोठा विजय झाला. पर्याय आहे दिलेर खान, दाऊद खान, शाहिस्ते खान, जसवंत सिंग. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दाऊद खान. प्रश्न क्रमांक 11, 1672 झालेली उमराणीची लढाई ही कोणत्या सरदाराच्या पराक्रमासाठी ओळखली जाते, ज्यांना शिवरायांनी सरनौबत सेनापती पद दिले होते? पर्याय आहे प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, नेताजी पालकर, आनंदरावजी मखजी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, प्रतापराव गुजर. प्रश्न क्रमांक 12, केवळ 6 सहकाऱ्यांसह बहलोल खानच्या छावणीवर तुटून पडणारे आणि वीरमरण पत्करणारे मराठ्यांचे सेनापती कोण होते? पर्याय आहे बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, खंडो बल्लाळ. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रतापराव गुजर. नेसाडीची लढाई 1674 रोजी पण त्यांनी लढली होती. प्रश्न क्रमांक 13, शिवाजी महाराजांनी युद्धासाठी वापरलेल्या शत्रूवर अचानक आणि वेगाने हल्ला करणाऱ्या युद्धपद्धतीला काय म्हणतात? गनिमिका वा गोरिला वॉरफेअर, म्हणजेच
मैदानी युद्ध, तोफखाना युद्ध, नौदल युद्ध. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गनिमी कावा म्हणजेच गोरिला वॉरफेअर. प्रश्न क्रमांक 14. शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत शेवटची सर्वात मोठी लष्करी मोहीम म्हणजे 1677 ते 78 कोणत्या भागात काढली होती? पर्याय आहे उत्तर भारत, दक्षिण दिग्विजय म्हणजेच कर्नाटक मोहीम, कोकण, किनारपट्टी, गुजरात. तर याचे योग्य उत्तर आहे दक्षिण दिग्विजय म्हणजेच कर्नाटक मोहीम. या नावाने देखील ती मोहीम ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 15. जंजिराची सिद्धी आणि पोर्तुगीज यांच्यावर वचक ठेवण्यासाठी शिवरायांनी समुद्रात बांधलेल्या खांदेरी उंतेरी जलदुर्गाची लढाई प्रामुख्याने कोणाविरुद्ध झाली? पर्याय आहे डच, इंग्रज, मोगल, फ्रेंच. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इंग्रज. पुढील अभ्यासात तुम्हाला शिवकालीन किल्ले, फोर्ट किंवा अष्टप्रधान मंडळ आधारित प्रश्न हवे आहेत की दुसऱ्या कर्णाकडे तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.